प्रज्ञा प्रबोधिनी करियर अकॅडमी नागपूरतर्फे सर्वांचं स्वागत करत आहे आजच्या भौतिकशास्त्र या विषयासाठी। ओके, सर्वप्रथम सर्व विद्यार्थी एकदा रिप्लाय करा की तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर येत आहे, याकरता एक रिप्लाय करावा। चला विद्यार्थी मित्रांनो, प्रज्ञा प्रबोधिनी करियर अकॅडमीच्या वतीने सायन्स आणि अन्य विषयाच्या ऑनलाईन लाईव्ह क्लासेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। प्रज्ञा प्रबोधिनीच्या या उपक्रमात आपण सहभागी आहोत आणि त्यामार्फत आम्ही येणाऱ्या परीक्षांसाठी, कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जसं MPSC किंवा त्या तत्सम परीक्षा यांची तयारी करून घेतोय। तर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण आपला हा जो वेळ असतो या वेळेवर आपण भौतिकशास्त्र शिकतोय विद्यार्थ्यांनो। भौतिकशास्त्रामध्ये काल एक जो टॉपिक सुरू केला होता तो गुरुत्वाकर्षणाचा टॉपिक होता, ग्रॅव्हिटेशनचा। आता हाच टॉपिक आपण पुढे नेणार आहोत। काल तो टॉपिक अर्धाधिक झाला होता, आता थोडा बाकी आहे, त्याला आपण आज कंप्लीट करूया। ओके, चला विद्यार्थ्यांनो, काल जे जे शिकवलं ते तुम्हाला लक्षात असेलच। त्याच्या पुढचं आपल्याला पाहायचं आहे की जी हे जे गुरुत्व त्वरण आहे यामध्ये बदल कसा होतो, म्हणजे वस्तू पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी असते तर काय त्या जी ची किंमत, गुरुत्व त्वरण किंवा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनची किंमत एकाच सारखी असते की ती बदलत असते? तर ती बदलते की नाही बदलत, की एकसारखी असते, कॉन्स्टंट असते, हे आपल्याला आता पाहायचं आहे। आपण काल एक जी बद्दल फॉर्म्युला काढला होता, तो होता जी इज इक्वल्स टू gm/r²। या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण बघूया की जी ची किंमत, जी म्हणजे गुरुत्व त्वरणाची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी, पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी कशी बदलते। आता ही जी व्हॅल्यू आहे ही आपण असं गृहीत धरतोय की एक वस्तू आहे, ती पृथ्वीवर अशी ठेवलेली आहे। या वस्तूचं पृथ्वीच्या केंद्रापासून असलेलं अंतर हे कॅपिटल R आहे। ओके, हा जो m आहे, हा m पृथ्वीचं वस्तुमान आहे आणि g वैश्विक गुरुत्व स्थिरांक आहे, म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे। तर आपल्याला जी ची किंमत एवढी दिसते, म्हणजे आपण असं समजूया की जेव्हा वस्तू पृथ्वीच्या अगदी सरफेसवर आहे, पृष्ठभागावर आहे, तर जी ची किंमत ही राहणार। ओके, ही आपण काढू शकतो आणि ही व्हॅल्यू जनरली आपण ॲव्हरेजसाठी घेतो। किती घेतो विद्यार्थ्यांनो? 9.81 मीटर/सेकंड²। ओके, तर ही व्हॅल्यू आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या प्रत्येक वस्तूसाठी घेतो। हे एक अंदाजे काढलेली सरासरी किंमत आहे। पण आता आपण बघूया की पृथ्वीपासून आपण जर उंचावर गेला तर जी ची किंमत काय होते? आपण जर जमिनीच्या आतमध्ये गेलं, म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे सरकत गेलो तर काय होते? म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये। आणि तसंच पृथ्वीच्या विषुववृत्तावरून ध्रुवाकडे जात गेलो तर पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची किंमत कशी बदलत राहते। हे तीन गोष्टी आपल्याला पाहायच्या। तर सर्वात प्रथम आपण घेऊ उंचीनुसार। फर्स्ट आहे विद्यार्थ्यांनो उंचीनुसार। आता उंचीनुसारचा अर्थ काय होते की अल्टिट्यूड, इंग्लिशमध्ये त्याला अल्टिट्यूड म्हणतो। म्हणजे जसं जसं पृष्ठभागावरून आपण वरती जात राहू तर पृथ्वीचं गुरुत्व त्वरण हे आपल्यावर किती पडेल किंवा काय फरक पडेल हे आपण बघणार आहोत। आता उंचीनुसार आपण जेव्हा जाऊ तर मी एक आकृती काढतो। हे पृथ्वीची त्रिज्या आणि पृथ्वीवरून वस्तू अशी वरती जात आहे। तर वस्तू जेव्हा इकडे आहे, वस्तू पृथ्वीवरून एका विशिष्ट उंचीवर पोहोचते
पृथ्वीच्या पृष्ठभागावरून एका विशिष्ट उंचीवर पोहोचली. आज आपण काय शिकतोय? काल आपण जी ची किंमत बघितली. जी म्हणजे गुरुत्व त्वरणाची पृथ्वीवर किंमत किती असते? 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्या व्यतिरिक्त जी साठी आपण एक फॉर्म्युला पण पाहिला होता, तो होता कॅपिटल जी m/r². आता याच्यात कॅपिटल जी काय? वैश्विक गुरुत्व स्थिरांक म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल एम काय विद्यार्थ्यांनो? तर कॅपिटल एम आहे पृथ्वीचे वस्तुमान आणि कॅपिटल आर काय आहे? तर हे आहे पृथ्वीची त्रिज्या. पृथ्वीची त्रिज्या म्हणजे वस्तू आणि पृथ्वीच्या केंद्रामध्ये असलेला सरळ अंतर. ओके. आता ही जी गुरुत्व त्वरणाची किंमत आहे, आपल्याला हे पाहायचं आहे की जसं जसं आपण पृथ्वीवर पृष्ठभागावरून वरती जातो तर काय होते? पृथ्वीची किंमत म्हणतो, पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची किंमत बदलते का? मग आपण पाहू की जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून खाली गेलो तर पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणामध्ये काय परिणाम होतो, तसंच पृथ्वीच्या विषुववृत्तावर काय किंमत असते गुरुत्व त्वरणाची आणि पृथ्वीच्या ध्रुवांवर काय असते. तर हे सगळं आपण एकत्रितरित्या पाहणार आहोत. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघतोय उंचीनुसार की जर आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उंच जात गेलो तर जीच्या म्हणजे गुरुत्व त्वरणाच्या किमतीमध्ये परिवर्तन होईल का? आता जेव्हा वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर होती तेव्हा व्हॅल्यू ही होती. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वस्तू एका विशिष्ट उंची h वर पोहोचली आहे. आता आपण काय म्हणणार की पृथ्वीचं केंद्र आणि त्या वस्तूमध्ये जे अंतर आहे ते पहिले r होतं, आता ते वाढलेलं आहे. तर इथे आपल्याला दिसते की r जीला व्यस्त प्रमाणात आहे. r म्हणजे पृथ्वीचं आणि त्या वस्तूच्या मध्ये असलेलं अंतर हे गुरुत्व त्वरणाच्या व्यस्त प्रमाणात आहे. व्यस्त प्रमाणात आहे कसं कळलं? कारण g हे अंशात लिहिलेलं आहे आणि r हे छेदात लिहिलेलं आहे. हे न्यूमरेटरमध्ये आहे, हे डिनॉमिनेटरमध्ये आहे. तर जेव्हा न्यूमरेटर, डिनॉमिनेटर किंवा अंश छेद यामधला संबंध प्रस्थापित करायचा असतो तर तो नेहमी व्यस्त प्रमाणात येतो. व्यस्त प्रमाणाचा अर्थ काय होतो विद्यार्थ्यांनो? की जर r ची किंमत वाढत गेली तर त्याने g ची किंमत काय होत राहील? कमी होत राहील. g ची किंमत कमी होत राहील. म्हणजे जसं जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वरती जात जाऊ तेव्हा g म्हणजे गुरुत्व त्वरणाची किंमत हळूहळू कमी होत राहील. पण आपण हेही बघूया की पृथ्वीची त्रिज्या किती आहे? तर पृथ्वीची त्रिज्या आहे 6400 किलोमीटर. 6400 किलोमीटर ही त्रिज्या खूप जास्त आहे. ओके. आणि जर मी समजा उंची 10 किलोमीटर गाठली, पृथ्वीच्या पृष्ठभागावरून 10 किलोमीटर वरती गेलो तर असा काही विशेष फरक पडणार नाही. विशेष फरक पडणार नाही म्हणजे काय की ही जी जी ची किंमत राहील ना, जी आपण 9.81 घेतो ही अगदी थोडी कमी झालेली राहील. याचं कारण असं की 6400 किलोमीटरच्या तुलनेत 10 किलोमीटर काहीच नाही. ओके. जसं मी तुम्हाला एक सांगतो की जसं आपण हार्डली इथे 9.81 आहे तर 10 किलोमीटर वगैरे गेल्यावर 9.79 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी व्हॅल्यू आपल्याला दिसेल. आता ही काही खूपशी बदललेली नाही. 10 किलोमीटर अंतर म्हटलं तर ते तर आहेच अधिक है ना. आपल्याला बघा आपण चालतो, गाडीवर जातो वगैरे, आपल्याला 10 किलोमीटर भरपूर वाटते. पण 6400 किलोमीटरच्या तुलनेत 10 किलोमीटर असं काही फारसं अंतर नाही आहे. तर मग आपल्याला किंमत खूप कमी झालेली दिसत नाही, हलकीशी कमी झालेली दिसते. पण जे आपल्याला माहीत आहे की जे दळणवळण उपग्रह आहे, दळणवळण उपग्रह म्हणजे असे उपग्रह जे आपण पृथ्वीच्या विशिष्ट भागावर कम्युनिकेशन करण्यासाठी है ना. दळणवळण उपग्रह म्हणजे काय? कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन करण्यासाठी जे उपग्रह पाठवतो ते फार उंचीवर पाठवतो. ते ऑलमोस्ट आपण 36,000 किलोमीटर पृथ्वीपासून, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एवढ्या अंतरावर पाठवतो. जेव्हा आपण एवढ्या अंतरावर पाठवतो आणि त्यावेळेस त्या उपग्रहावर जी जी किंमत पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची किंमत किती पडत असेल तर ती पडते 0.225
मीटर पर सेकंड स्क्वेअर. कळलं? तर बघा 10 किलोमीटर गेलं तर आपल्याला हलकासा बदल झालेला दिसतो, पण आपण जर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून 36,000 किलोमीटर वरती गेलो, ज्या ठिकाणी दळणवळण उपग्रह आपल्याला दिसतात, म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाईट दिसतात, ते सॅटेलाईट या कक्षेत मांडले जातात आणि इथूनच पृथ्वीवर दळणवळण केलं जाते. तर या ठिकाणी म्हणजे ती फार उंच जागा झाली, त्या जागेवर पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची किंमत 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर झालेली आपल्याला दिसेल. तर आपल्याला दिसलं की जीची किंमत उंचीनुसार वाढत जाते. जीची किंमत उंचीनुसार वाढली तर अगदी 10 किलोमीटरवर फारसा फरक पडत नाही. म्हणजे दळणवळण उपग्रह आहेत जे 36,000 किलोमीटर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती पाठवलेले असतात, त्या उपग्रहाच्या कक्षेमध्ये गुरुत्व त्वरणाची किंमत 0.225 झालेली दिसते. कारण त्यावेळेस पृथ्वीपासनं दळणवळण उपग्रह हे फार लांब अंतरावर असतात, म्हणजे 36,000 किलोमीटरवर असतात. तर यावरून आपण एक निष्कर्ष काढूया. निष्कर्ष हा की जसे जसे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उंच जात राहू तसं तसं आपल्याला काय होईल, जीची किंमत कमी कमी होताना दिसेल. ठीक आहे? आय होप तुम्हाला कळलं असेल. आणि कमी होण्यामागे हे रिलेशन आहे, हे संबंध आहे. इथे गुरुत्व त्वरण आणि त्रिज्या म्हणण्यापेक्षा पृथ्वी आणि वस्तूमधलं अंतर, हे अंतर जर वाढत गेलं तर नक्कीच जीची किंमत काय होते, कमी होत जाते. तर विद्यार्थ्यांना उंचीनुसार लक्षात ठेवायचं, जीची किंमत काय राहील, कमी कमी होत जाईल. आता आपण दुसरीकडे वळू. आता आपण बघूया खोलीनुसार. दुसरं बघूया खोलीनुसार. खोलीनुसार म्हणजे डेप्थ. म्हणजे जसं आपण पृथ्वीच्या भूगर्भात खाली खाली जातोय, इनडायरेक्टली आपण पृथ्वीच्या केंद्राकडे चाललोय, त्यावेळेस आपण एक डायग्राम काढूया विद्यार्थ्यांना. समजा ही पृथ्वी आहे, हे पृथ्वीचं केंद्र आहे, हे पृथ्वीचं केंद्र आहे आणि आपण वस्तूला इथून पृथ्वीच्या भूगर्भात नेतो आहे. ठीक आहे? केंद्र इथे आहे सर. आता बघा, हे जे अंतर होतं अगोदर, हे अंतर होतं r. r साठी आपण किंमत गृहीत करतोय 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअरची. आता आम्हाला पाहायचं आहे की खाली जातोय तर काय होतं. आता बघा, या गणितीय नियमाप्रमाणे आपण बघू, या सूत्रानुसार, या फॉर्म्युलानुसार, की आपण जेव्हा भूगर्भात प्रवेश करू, डेप्थ कमी होत जाईल, म्हणजे खाली जात जाऊ आपण, तर हे r कमी कमी होत जाईल. आणि इथे g आणि r मध्ये कोणता प्रमाण आहे, तर तो आहे व्यस्त प्रमाण. व्यस्त प्रमाणामध्ये आपण काय म्हणणार की जर r ची किंमत कमी होत राहील, r ची किंमत कमी होत राहील, तर g ची किंमत काय होईल, वाढत जाईल. अगदी सहजच दिसतं ना. r ची किंमत इथे बघा, आपण आतमध्ये शिरतोय, पृथ्वीच्या गर्भात चाललोय, तर r ची किंमत कमी होत आहे. आणि जर r कमी झाला तर g ची किंमत वाढेल. का बरं? कारण यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. पण विद्यार्थ्यांनो, असं होत नाही. आपण पृथ्वीच्या भूभागात खाली जात गेलो तर जरी r ची किंमत कमी होत आहे, तरी सुद्धा g ची किंमत वाढत नाही आणि ती उलट कमीच होत जाते. आता इथे गणितीय नियम चुकताना वाटतो, पण ते अगदी तंतोतंत खरं आहे. आता त्याचं कारण बघा काय. बघा, सपोज करा की ही वस्तू या ठिकाणी आली, या ठिकाणी. ओके, r ची किंमत नो डाऊट कमी झाली. आता r एवढाच दिसतोय, पण या वस्तूच्या खाली आता जितकी पृथ्वी आहे, या वस्तूच्या खाली आता पृथ्वीचं जितकं वस्तुमान आहे तेवढंच वस्तुमान या वस्तूवर गुरुत्व टाकेल ना. म्हणजे कसं होतं, जेव्हा पृथ्वी पूर्ण आपण घेतली होती
वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर होती, तर हे जे वस्तुमान घेतलं होतं एम, हे पूर्ण पृथ्वीचं घेतलं होतं. पण आता जेव्हा वस्तू खाली आली तर हा जो एक्स्ट्राचा वस्तुमान दिसते, जो वस्तूच्या वरती आहे, त्या वरच्या वस्तुमानाला घ्यायची काही गरज नाही. कारण गुरुत्व हे कसं असते, गुरुत्व त्वरण म्हणा किंवा हे गुरुत्व म्हणू आपण, हे या दोघाही वस्तूच्या अंतरावर निगडीत असते. तर अंतर कोणतं घेणार आहोत? वस्तू इथे आली तर इथपासून इथपर्यंत अंतर बघूया. हे जे अंतर आहे, या अंतरामध्ये पृथ्वीचं जितकं वस्तुमान कव्हर होत आहे तेवढंच वस्तुमान तर पृथ्वीवर त्या वस्तूवर गुरुत्व टाकेल. म्हणजे आपण काय म्हणू की हा जेवढा वस्तुमान दिसतोय, हा वस्तुमानच काय होईल, या गुरुत्व त्वरणासाठी कारणीभूत राहील. मग आता मला सांगा की अगोदर वस्तुमान पूर्ण होतं, आपण भूगर्भात जाताना वस्तुमान कमी होत गेलं. म्हणजे इथे बघा, इथे आपण कसं म्हणूया, या ठिकाणी असं म्हणूया की वस्तुमान कमी होत आहे आणि जी या वस्तुमानाला काय समप्रमाणात आहे, है ना. जी पण अंशात आहे, एम पण अंशात आहे. दोन्ही अंशात असल्यामुळे दोघांमध्ये चलन कोणतं राहील, समचलन राहील. तर प्रमाण समप्रमाण राहील. तर एमची किंमत कमी झाली तर ऑटोमॅटिक जीची पण किंमत कमी होणार आणि आपल्याला असं दिसून येईल की जसे जसे आपण पृथ्वीच्या खाली म्हणजे डेप्थनुसार, खोलीनुसार जात गेलो तर ऑटोमॅटिक जीची किंमत कमी कमी होत जाताना आपल्याला दिसेल. जीची किंमत कमी कमी होत जाताना आपल्याला दिसेल. आणि याचं मुख्य कारण हे विसरायचं नाही की आता पृथ्वीच्या आतमध्ये, खोलीमध्ये आलेली वस्तू, तिच्यावर फक्त पृथ्वीचं एवढंच वस्तुमान कार्यान्वित आहे. म्हणजे एवढं इफेक्टिव्ह मास आहे, जे इफेक्टिव्ह मास काय करत आहे, तर गुरुत्व त्वरण निर्माण करण्यासाठी मदत करत आहे. हा थोडंसं समजण्यास कठीण होता, पण मला वाटते तुम्हाला कळलं असेल. एकदा प्लीज रिप्लाय करा, नाही तर मी पुन्हा सांगतो. जर तुम्हाला वाटत असेल तर मी पुन्हा सांगतो. तुम्हाला समजलं का? येस नो रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो. समजलं? व्हेरी गुड. मग आता एक प्रश्न येईल, सपोज आला परीक्षेत, की जर असंच करत करत आपण पृथ्वीच्या केंद्रापाशी पोचलो, एकदम केंद्रात पोचलो पृथ्वीच्या, तर पृथ्वी आणि त्या वस्तू किंवा त्या वस्तूवर पडणारं गुरुत्व त्वरण याची किंमत किती होईल? जर आपण पृथ्वीच्या केंद्रात पोचलो तर त्या वस्तूच्या वर पृथ्वीचं जे गुरुत्व त्वरण पडत आहे त्याची किंमत किती होईल? तर बघा विद्यार्थ्यांनो, जशी जशी ही वस्तू केंद्राकडे येत जाईल, केंद्रात पोचली तर त्याच्या खाली असलेलं वस्तुमान है ना, त्या वस्तूच्या खाली असलेलं वस्तुमान जे पृथ्वीशी निगडीत होतं ते किती होईल? 0. कारण बघा, मी पुन्हा एक फिगर काढतो. ही वस्तू इथे होती, ही खाली खाली होत गेली, अगदी ही वस्तू केंद्रात आली. केंद्रात आल्याबरोबर पृथ्वी किती उरली त्याच्या खाली? काहीच नाही, है ना. मग वस्तुमान काय होऊन जाईल? 0 होईल. म्हणजे एमची किंमत 0 होऊन जाईल, हे पूर्ण 0 होईल आणि जीची किंमत काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल. म्हणजे सांगायचं असं की जर आपण केंद्रात पोचलो तर जीची किंमत अगदी काय होऊन जाईल? 0 होऊन जाणार. ओके, येस. रिक्वेस्ट केली आहे तर मी त्यांना पुन्हा एकदा समजावून सांगतो. बघा विद्यार्थी, जेव्हा आपण पृथ्वीच्या म्हणजे पृष्ठभागावरून आतमध्ये जातो, खाली जातो म्हणजे आपण खोलीनुसार पृथ्वीवरून खाली, पृष्ठभागावरून खाली पोचत आहे. त्याला इंग्लिशमध्ये डेप्थ, अकॉर्डिंग टू डेप्थ म्हणतात. आता मला सांगा, आपण खाली जातो म्हणजे आपण इनडायरेक्टली कुठे चाललो? तर आपण चाललो पृथ्वीच्या केंद्राकडे. जेव्हा आपण पृथ्वीच्या केंद्राकडे प्रवास करतो, समजा ही वस्तू प्रवास करते, आता या वस्तूवर किती गुरुत्व त्वरण पडत असेल? तर हा फॉर्म्युला आहे G=gm/r². इथे हा जी जो आहे तो गुरुत्व स्थिरांक आहे, नो डाऊट. एम काय आहे? तर पृथ्वीचं वस्तुमान आहे. आणि आर काय आहे? तर पृथ्वीचं केंद्र आणि त्या वस्तूमध्ये असलेलं अंतर. या 3 गोष्टी आहेत. या 3 गोष्टींना कॅल्क्युलेट करूनच आपण जीची किंमत ठरवतो. आता पुढे गेलो की ही वस्तू खाली येते, एवढ्या खाली आहे. म्हणजे आपल्याला दिसते पहिले आर, म्हणजे या 2 पृथ्वीचं केंद्र आणि वस्तूमध्ये अंतर किती होतं? एवढं होतं आर.
आता हे अंतर कमी होत आहे, हे कमी होत आहे अंतर कमी होत आहे. तर हा फॉर्म्युला आपण घेऊया. इथे लिहितो पुन्हा एकदा फॉर्म्युला G इक्वल्स टू GM अपॉन R². तर आम्हाला हे दिसून पडतं की खाली येताना R ची किंमत कमी होते, तर G ची किंमत काय वाढायला पाहिजे, वाढायला पाहिजे. कारण हे दोघे व्यस्त चलनात आहेत आणि व्यस्त चलनात असल्यामुळे काय होतोय, तर एकाची किंमत कमी झाली तर दुसऱ्याची किंमत काय होते, वाढते. हे व्यस्त चलनाचा नियमच आहे, इनव्हर्स प्रपोर्शन. ठीक आहे. पण आम्हाला हे दिसतं की हे जे आपण कॅल्क्युलेट करतो आहे हे चुकीचं आहे. ॲक्च्युली होते काय, तर आपण पृथ्वीच्या भूगर्भात गेलो आणि पृथ्वीच्या केंद्र आणि वस्तूमध्ये अंतर कमी होत गेलं, तर कमी होऊन सुद्धा त्या वस्तूवर पडणारं गुरुत्व त्वरण जे आम्हाला वाढताना दिसत होतं ते याच्या उलट कमीच होत राहते. तर ते कमी होण्यामागे रिझन काय, तर रिझन काय हे मी तुम्हाला पुन्हा एकदा ड्रॉ करून सांगतो. आता असं समजा ही पृथ्वी आहे. जेव्हा वस्तू पृष्ठभागावर होती तर ही संपूर्ण पृथ्वी म्हणजे हे पृथ्वीचं संपूर्ण वस्तुमान या जी निर्मितीसाठी, जी म्हणजे गुरुत्व त्वरणाच्या निर्मितीसाठी कारणीभूत होता. तर जीच्या फॉर्म्युल्यामध्ये कसं लिहिलं, GM अपॉन R². म्हणजे जी असते MA असते, पूर्ण पृथ्वीचं वस्तुमान कारणीभूत होतं. कशासाठी, जी म्हणजे गुरुत्व त्वरणाची किंमत काढण्यासाठी. पण आता काय झालं, आता जेव्हा ही वस्तू खाली आली, म्हणजे असं समजा पहिले ही पोझिशन होती पृथ्वीवर, आता ती वस्तू अशी आली, खाली आली ना. आता खाली आली तर मला सांगा, हे जे वरचं वस्तुमान आहे पृथ्वीचं, हे या वस्तूवर गुरुत्व त्वरण निर्माण करण्यासाठी कारणीभूत राहील का, तर नाही राहील. आम्हाला R पाहायचा आहे. R म्हणजे पहिले एवढा होता तेव्हा पूर्ण पृथ्वीचं वस्तुमान फॉर्म्युल्यामध्ये येत होतं. पण आता वस्तू खाली गेली, तर आता खाली गेली म्हणजे R ची किंमत वाढली, तर आता R आम्हाला एवढा दिसतो. तर मग एवढीच पृथ्वी म्हणजे एवढंच पृथ्वीचं वस्तुमान या फॉर्म्युल्यामध्ये आम्हाला ठेवावं लागेल. म्हणजे काय म्हणू आपण की आता संपूर्ण पृथ्वी या पोझिशनवर संपूर्ण पृथ्वी गुरुत्व त्वरण निर्मितीसाठी कारणीभूत ठरणार नाही, तर अगदी फक्त एवढी पृथ्वी काय होईल, गुरुत्व त्वरण निर्माण करून देण्यासाठी कार्यान्वित होईल. म्हणजे आपण ही जी फिगर काढली, इथे हा जो आपल्याला वस्तुमान दिसतो याला आपण इफेक्टिव्ह मास असं म्हणतो. पृथ्वीचं वस्तुमान आता काय झालेलं दिसेल आपल्याला, कमी कसं, कारण या वस्तूच्या खाली एवढीच पृथ्वी अवेलेबल आहे, तर एवढंच वस्तुमान घेऊन आम्हाला गुरुत्व त्वरण काढावं लागेल. मग पुन्हा आपण या फॉर्म्युल्याकडे बघूया. मग आम्हाला दिसते आता वस्तुमानामध्ये बदल होत आहे ना. तर वस्तुमान काय होत आहे, तर वस्तुमान कमी करतोय है ना. पहिले पृथ्वीचं एवढं वस्तुमान होतं, आता एवढं वस्तुमान राहिलं, वस्तुमान कमी होईल, तर जी ची किंमत सुद्धा काय होत जाईल विद्यार्थ्यांनो, हळूहळू कमी होत जाईल. मग अगदी इथे राहील तर पूर्ण पृथ्वी, इथे राहील तर एवढी पृथ्वी कामी येईल. वस्तुमान एवढंच घेऊ आपण. आणखी पृथ्वी सपोज करा, वस्तू आता इतक्यात आली तर फक्त एवढी पृथ्वीच कारणीभूत राहील है ना. असं कमी होत जाईल. म्हणजे आम्हाला काय दिसते, खोलीनुसार आम्हाला जे पृथ्वीचं इफेक्टिव्ह वस्तुमान घ्यायचं आहे ते कमी होत आहे. वस्तुमान कमी होत आहे म्हणून जी ची किंमत सुद्धा काय होत आहे, कमी होत आहे. कारण यांच्यामध्ये कोणतं चलन आहे, समचलन. गॉट इट. आणि असंच करत ती वस्तू पृथ्वीच्या केंद्रात पोहोचली, तर आता वस्तुमान किती राहील अवेलेबल, तर अगदी केंद्रामध्ये वस्तुमान 0 होऊन जाईल. आणि वस्तुमान शून्य झालं तर आम्ही काय म्हणणार, ही किंमत 0 होईल आणि ची किंमत सुद्धा काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. ओके. तर आपण पृथ्वीवर खोलीप्रमाणे खाली जात गेलो तरी पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची किंमत काय होत जाते विद्यार्थ्यांनो, कमी होत जाते. विद्यार्थ्यांनो एकदा रिप्लाय करा आता की आता तुम्हाला कळलं. हे थोडं समजण्यास कठीण आहे, पण आता मला वाटते की आता कळलं असेल तुम्हाला. ओके विद्यार्थ्यांनो, थँक्यू जोना. आता आम्हाला काय दिसलं,
पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वरती गेलो उंचीनुसार जी काय होते, जी कमी होत जाते. पृथ्वीच्या खोलीनुसार आपण गेलो तर जी ची व्हॅल्यू काय होते, पुन्हा जी कमीच होत जाते. ठीक आहे. आता बघूया की आपण विषुववृत्तावर किंवा ध्रुवावर पृथ्वीची किंमत, जी ची किंमत काय होते, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची किंमत काय होते. तर आपण लिहू पृथ्वीचं, तिसरं लिहूया पृथ्वीच्या आकाराप्रमाणे. आता आकाराप्रमाणे आपण बघितलं तर विद्यार्थ्यांनो, पृथ्वीची निर्मिती केव्हा झाली होती. पृथ्वीची बघा, हे जे विश्व आहे, युनिवर्स आहे, हे 13 अब्ज वर्षापूर्वी निर्मित झालं असं कोणती थेअरी सांगते, बिग बँग थेअरी सांगते. बिग बँग थेअरी ही हिला एक सायंटिफिक आधार आहे या थेअरीला की बिग बँग एक झाला. ओके, याच्यामुळे काय झालं की विश्वाची निर्मिती झाली. मग काळ लोटत गेला आणि आजपासून 4.5 अब्ज वर्षा अगोदर आपली सौरमाला म्हणजे सोलर सिस्टम अस्तित्वात आली. ओके, 4.5 अरब वर्षा अगोदर. ओके, आता इथे सूर्य बनला आणि त्याच्या पाठोपाठ ग्रह बनायला लागले. सूर्याची निर्मिती काय झाली, कशी झाली, तर विशिष्ट प्रकारे एक ढग होतं, त्याला आपण नेबुला वगैरे म्हणतो. तिथे हायड्रोजन गॅसचं कॉन्सन्ट्रेशन झालं, ग्रॅव्हिटेशन वाढलं, दाब वाढला आणि अचानक तिथे पेट झाला. म्हणजे एक प्रोसेस सुरू झाली, ॲक्शन सुरू झाली आणि तिथे ती ॲक्शन काय झाली ते आपण नंतर कधीतरी पाहणारच आहोत. ती ॲक्शन झाली आणि सूर्य एक चमकदार तारा म्हणून उदयास आला. सूर्याची निर्मिती झाली. हळूहळू काही वस्तुमान सूर्याच्या अवतीभोवती फिरायला लागलं आणि त्यांच्यामुळे ग्रह निर्माण होऊ लागले. तर आपण असं म्हणू की सौरमाला म्हणजे सूर्य, पृथ्वी, बाकीचे ग्रह यांची निर्मिती 4.5 अरब वर्षापूर्वी झाली. ओके, आता यामध्ये बघूया की जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा पृथ्वी अगदी गोल होती. गोल म्हणजे स्पेरिकल फॉर्ममध्ये होती. स्पेरिकल म्हणजे काय, अगदी फुटबॉल सारखी म्हणा, अगदी तंतोतंत गोल होती, स्पियर होती. पण पृथ्वीची एक आणखी क्वालिटी आहे की पृथ्वी स्वतः भोवती तिच्या केंद्रातून जाणाऱ्या अक्षानुसार फिरते. म्हणजे स्वतः भोवती ती फिरत असते. त्याच्यानेच आपल्याला दिसते की दिवस आणि रात्र होत राहतात. या तिच्या सततच्या फिरण्यामुळे आणि इतक्या करोडो वर्षांमध्ये फिरण्यामुळे काय झालं की पृथ्वी कालांतराने हळूहळू मध्यभागी फुगीर होऊन गेली आणि वरून खालून म्हणजे ध्रुवाकडून चपटी झाली. म्हणजे आम्ही असं समजूया की पृथ्वीचं आकार आता अगदी गोल नसून थोडासा चपटा आहे. हा जो तुम्ही आकार बघताय हा अगदी गोल नाहीये, अगदी स्पेरिकल नाहीये. हा थोडासा वरून खालून म्हणजे ध्रुवावरून चपटा झाला आणि मध्यभागी म्हणजे विषुववृत्तावर इक्वेटरवर हा फुगीर झाला. आणि कशामुळे झालं याचे होण्यामागे कारण काय की पृथ्वीचं सतत फिरत राहणे, स्वतःच्या अक्षाभोवती सततच्या फिरत असल्यामुळे पृथ्वीला हा आकार प्राप्त झाला. आता हेच बघूया, जर समजा हा पृथ्वीचा केंद्र आहे तर हा विषुववृत्त राहील. तर मी विषुववृत्तावरचा एक बिंदू घेतो आणि ध्रुवावर एक बिंदू घेतो. आम्हाला असं दिसते की विषुववृत्तापासून जर पृथ्वीचा केंद्र आपण विषुववृत्तावरील बिंदू आणि पृथ्वीचा केंद्र यामधील अंतर आपण मोजण्याचा प्रयत्न करतो, तसेच एखादा ध्रुव आणि पृथ्वीचा केंद्र यामध्ये अंतर मोजण्याचा आपण प्रयत्न करू तर तुम्हाला फिगरमध्ये दिसत असेल की हा अंतर थोडा जास्ती आहे आणि हा अंतर थोडा कमी आहे. कारण आता पृथ्वी संपूर्ण परफेक्ट गोल या स्पियर नाही आहे, आता ती अशी थोडीशी चपटी झाली आहे.
तर इथे अंतर कमी झालं आणि इथे थोडीशी फुगीर असल्यामुळे वाढून गेलं. म्हणजे समजा मी हा फॉर्म्युला घेतो. कोणता फॉर्म्युला? आपला जीचा फॉर्म्युला. जीचा फॉर्म्युला घेताना जर समजा विद्यार्थ्यांना हा फॉर्म्युला कन्सिडर करतोय, इथे मी बघतो तर मला आर ची किंमत जास्त वाटते आणि इथे बघतो तर आर ची किंमत काय कमी वाटते. म्हणजे पृथ्वीची त्रिज्या विषुववृत्तावर थोडी जास्ती दिसते आणि ध्रुवाकडे थोडी कमी आहे. ओके, मग आर जर जास्त असेल तर जी ची किंमत काय असेल? कमी. कारण आम्हाला माहिती आहे इथे कोणतं चलन चालते? व्यस्त चलन. जी आणि आर मध्ये कोणतं चलन आहे? व्यस्त चलन. म्हणजे समजा एखाद वस्तू इकडे आहे आणि एखाद वस्तू इकडे आहे, तर या वस्तूवर जेवढं गुरुत्व त्वरण पडणार पृथ्वीच्या मार्फत त्याची व्हॅल्यू आर जास्त असल्यामुळे जी काय राहील? कमी राहील. म्हणजे मला या ठिकाणी विषुववृत्तावर जी ची किंमत काय मिळेल? कमी मिळेल. आणि इथे बघा आर काय आहे? आर ची किंमत कमी आहे. तर जर आर ची किंमत कमी झाली तर जी ची किंमत काय होईल? जास्त होईल. म्हणजे इथे आम्ही काय म्हणणार की पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी इथे आम्हाला काय मिळेल? जास्त मिळेल. इथे जी कमी मिळाला आणि इथे जी काय मिळाला? जास्त मिळाला. मग किती कमी आणि किती जास्त? तर विद्यार्थ्यांनो इथे जनरली आपल्याला 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं गुरुत्व त्वरण आपल्याला आढळून येते. आणि जर आपण ध्रुवावर मोजलं तर ते 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं गुरुत्व त्वरण आपल्याला मिळतं. मी उलट लिहिलं 1 मिनिट. इथे 7-8 पाहिजे आणि इथे 8 पाहिजे. कारण इथे जास्त आहे ना, इथे 83 पाहिजे आणि इथे 7-8 पाहिजे. ठीक आहे. आता आम्हाला काय दिसते की ही व्हॅल्यू मध्ये असा काही फारसा फरक नाहीये. 7-8 म्हटलं आणि मग इथे 83, जास्ती फरक नाहीये. ओके, म्हणजे जसं जसं असं समजायचं की विषुववृत्तावरून आपण ध्रुवाकडे जात गेलो तर गुरुत्व त्वरणाची किंमत काय होत जाईल? वाढत जाईल. गुरुत्व त्वरण 7-8 पासून 8-3 पर्यंत वाढत जाईल. ठीक आहे. आणि ध्रुवावरून विषुववृत्ताकडे गेलो तर गुरुत्व त्वरणाची किंमत काय होईल? कमी होत जाईल. हा फारसा फरक नाहीये विद्यार्थ्यांना, पण फरक आहे, है ना. मायन्यूटचा फरक आहे पण फरक आहे. म्हणजे आता आपण ठरवूया की उंचीनुसार जी ची किंमत कमी होत जाते, खोलीनुसार जी ची किंमत कमी होत जाते, विषुववृत्तावर जी ची किंमत कमी आहे फुगीर असल्यामुळे, ध्रुवावर जी ची किंमत काय जास्त आहे. अच्छा, हे जे दोन व्हॅल्यूज आहेत, मग आपण ही जी किंमत घेतो 9.81, हे 9.81 जे विद्यार्थ्यांना काय आहे ते, तर ती या दोन किमतींची एक सरासरी आहे ना. काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण 9.81 हे या दोन किमतींची सरासरीच घेतो. ओके, तर ती एक ॲव्हरेज व्हॅल्यू आहे 9.81. ओके विद्यार्थ्यांनो, मग याच्यावर प्रश्न पुष्कळ सारे बनतात आणि MPSCने विचारलेले पण आहेत प्रश्न कसे विचारले आहेत MPSCने? एकदा असं विचारलं होतं की जसे जसे आपण विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात गेलो तर पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची किंमत डॅश होते, मग खाली वाढते, कमी होते, सारखी राहते, असे ऑप्शन दिले होते. तर आपल्याला काय उत्तर द्यावं लागेल? विषुववृत्तावरून ध्रुवाकडे गेलो तर गुरुत्व त्वरणाची किंमत काय होत जाते? वाढत जाते, वाढते. ओके, वाढते. असाही एक प्रश्न होता की पृथ्वीच्या संदर्भात गुरुत्व त्वरण सर्वात जास्त कुठे असते? पृथ्वीच्या संदर्भात गुरुत्व त्वरण सर्वात जास्त कुठे असते? तर मग आता तुम्ही लक्षात घ्या, आम्ही वरती गेलो, पृथ्वीपासून दूर गेलो तर काय आहे? कमी होत आहे. भूगर्भात गेलो तर कमी होत आहे. विषुववृत्तावर गेलो तिथेही कमीच आहे. मग सगळ्यात जास्त कुठे आहे? तर
तर सगळ्यात जास्त ध्रुवावर आहे. म्हणजे असा जर प्रश्न आला की सर्वात जास्त पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची किंमत कुठे जास्ती आहे, तर काय म्हणायचं, पृथ्वीच्या ध्रुवावर जा, तिथे गुरुत्वत्वरण सर्वात जास्त मिळेल. असाही एक प्रश्न बनतो की पृथ्वीवर कुठे वजन केल्यास, वस्तूचे वजन कुठे केल्यास पृथ्वीवर ते वजन सर्वात जास्ती भरेल. आता आम्हाला माहिती आहे वजनाचा फॉर्म्युला काय, वजनला आपण W घेतलं होतं, वजन बरोबर काय होतं, वस्तुमान गुणिला गुरुत्वत्वरण है ना. आता इथे आम्हाला जास्तीत जास्त वजन आणून द्यायचं आहे, तर आम्हाला हे दिसते की वस्तुमान तर काय आहे, हे एक फिक्स्ड क्वांटिटी आहे, हे काही बदलत नाही. वस्तुमान चेंज होते का विद्यार्थ्यांनो, नाही, वस्तुमान बदलत नाही. पण गुरुत्वत्वरण तर ठिकठिकाणी बदलते. मग आम्हाला हे दिसून पडेल की जिथे गुरुत्वत्वरण जास्ती राहील तिथे काय म्हणू आपण, तिथे काय राहील, त्या वस्तूचे वजन जास्ती राहील. तर गुरुत्वत्वरण कुठं जास्त राहते, तर ते राहते ध्रुवावर जास्ती. ध्रुवावर गुरुत्वत्वरण जास्ती, म्हणून ध्रुवावर वस्तूचं वजन सुद्धा काय जास्त. तर असे विभिन्न प्रश्न, यातले काही प्रश्न MPSCने विचारलेले सुद्धा आहेत, तुम्हाला मागच्या पेपर्समध्ये दिसून पडतील. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर इथे हा टॉपिक संपलेला आहे. म्हणजे हा स्पेशली आता आपल्याला दुसरा टॉपिक घ्यायचा आहे. टॉपिक म्हणजे सब टॉपिकची गोष्ट करतो. तर मला आता तुम्ही सांगा की आतापर्यंत जे सांगितलं ते तुम्हाला समजलं का. एकदा येस नो रिप्लाय करा विद्यार्थी. याने केपलरने पण काही ऑब्झर्वेशन केले, त्यावेळेसच्या ग्रहांच्या स्थितीनुसार आणि सूर्याच्या स्थितीनुसार काही एक ऑब्झर्वेशन म्हणजे काय, एक निरीक्षण केले. ते निरीक्षण त्याने एका विशिष्ट पद्धतीत एका नियमाद्वारे मांडले. तर ते नियम अगदी परीक्षेत विचारले जातात, तर म्हणून त्या नियमांची सुद्धा आपण ओळख करून घेऊया. तर आपण आता पाहणार आहोत केपलरचे नियम. याने काय केलं, सौरमालेला ऑब्झर्व केलं. त्याने आपल्या पद्धतीने, ज्याला जसं जमलं असेल त्यावेळेस त्या पद्धतीने त्याने ऑब्झर्व केलं, निरीक्षण केलं. निरीक्षण केल्यावर त्याला असं काहीतरी आढळून आलं की आपण जे समजतो ते कुठंतरी चुकत आहे. काय समजतो आपण की सौरमालेमध्ये सूर्य सौरमालेचा केंद्र आहे आणि त्या केंद्राच्या भोवती असे विशिष्ट कक्षेमध्ये ग्रह फिरतात. विशिष्ट कक्षेमध्ये ग्रह फिरतात. आता हे विशिष्ट कक्षा आपण निरीक्षित केली तर आपण असं इमॅजिन करतो विद्यार्थ्यांनो की या कक्षा अगदी वर्तुळाकार आहेत, है ना. म्हणजे या ज्या कक्षा आहेत, हे जे ऑर्बिट्स आहेत, ज्या ऑर्बिट्समध्ये प्लॅनेट्स रिव्हॉल्व होत आहेत, हे ऑर्बिट्स आपल्याला असे दिसतात की हे पूर्णपणे सर्क्युलर आहे. पण केपलर म्हणतो असं नाही आहे. हा जो हे जे सूर्य आहे आणि त्याच्या भोवती फिरणारे ग्रह आहेत, हे ग्रह एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरतात आणि त्या कक्षेचा आकार आहे लंबवर्तुळकार. लंबवर्तुळकार म्हणजे इंग्लिशमध्ये इलिप्स म्हणू. ठीक आहे, इलिप्स. तर मी एक ड्रॉ करतो आणि हा केपलरचा पहिला नियम आहे. इलिप्स ड्रॉ करणं थोडंसं कठीण आहे विद्यार्थ्यांनो. लंबवर्तुळकार कक्षा ड्रॉ करणे थोडंसं कठीण आहे, पण आपण प्रयत्न करूया. म्हणजे आता बघा, हे अगदी बरोबर नाही निघालं पण तरी समजण्याचा प्रयत्न करावा. ओके, ही जी कक्षा आहे ही कक्षा लंबवर्तुळकार आहे, म्हणजे इलेप्टिकल आहे. इलेप्टिकल आहे. ठीक आहे, ओके. अगदी हे जसं वर्तुळाकार दिसते हे आपलं इमॅजिनेशन आहे, पण केपलर म्हणतो असं नाही. असे हे ग्रह सूर्याभोवती या पद्धतीने फिरत नाही, तर इथे अशा कक्षेमध्ये फिरतात. मग सूर्य कुठे असतो, तर सूर्य त्याला म्हणायचं आहे की तो केंद्रात नसतो. तर मग एक्झॅक्टली कुठे असतो, तर तुम्हाला एक सांगतो की हे जे लंबवर्तुळाकार कक्षा असते याला असे दोन अक्ष असतात, है ना. असे दोन अक्ष असतात. याला दीर्घ अक्ष म्हणतो आपण
म्हणजे मेजर ॲक्सिस आणि याला लघु अक्ष म्हणतो म्हणजे मायनर ॲक्सिस. हा त्या लंबवर्तुळाकार कक्षेचा केंद्र म्हणजे इलिप्सचा सेंटर आहे. आता अगदी या दीर्घ अक्षाच्या मध्यभागी इथे इथपासून आणि इथे मध्यभागी हे जे दोन बिंदू असतात, या दोन बिंदूंना मी नाव देतो ए आणि बी. तर या ए आणि बीला आपण काय म्हणतो, हे ए आणि बी त्या लंबवर्तुळाकार कक्षेची नाभी आहे. नाभी म्हणजे फोकस. ज्यांचं 12वी सायन्स असेल त्यांना ही आकृती कळलीच असेल की हे जे इलिप्स आहे, लंबवर्तुळाकार आकृती आहे, यामध्ये आम्हाला हे दीर्घ अक्ष म्हणजे मेजर ॲक्सिस दिसते, ही लघु अक्ष म्हणजे मायनर ॲक्सिस दिसते आणि या अक्षाच्या या दोन बिंदूंना आपण काय म्हणतो, नाभी म्हणतो. तर केपलरचं असं म्हणणं आहे की या लंबवर्तुळाकार कक्षेभोवती ग्रह फिरतात. जसं हे पृथ्वी आहे, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे अशी, आणि सूर्य कुठे असतो, तर सूर्य दोन पैकी कुठल्या तरी एक नाभीवर असतो. म्हणजे केपलरचं म्हणणं आहे की वर्तुळाकार कक्षेच्या केंद्राभागी केंद्रस्थानी सूर्य नसतो. ॲक्च्युली वर्तुळाकार कक्षेत ग्रह फिरतच नाही. ग्रह फिरतात लंबवर्तुळाकार कक्षेत आणि सूर्याची स्थिती काय, तर सूर्य या दोन नाभींपैकी एका नाभीवर असते. म्हणजे या इलेप्टिकल ऑर्बिटच्या दोन पैकी एका फोकसवर सूर्य स्थिरावलेला असतो आणि हे ग्रह विशिष्ट कक्षेमध्ये जे लंबवर्तुळाकार आहे, इलेप्टिकल आहे, तिथे भ्रमण करतात. विद्यार्थ्यांनो, कळला केपलरचा पहिला नियम. आता दुसरा नियम. आता बघ, पुन्हा एक आकृती काढावी लागेल मला दुसऱ्या नियमासाठी. पुन्हा एक कक्ष काढूया. ठीक आहे. आता सपोज करा इथे सूर्य आहे आणि आपण काय करूया, एका ग्रहाच्या म्हणजे पृथ्वीच घेऊया. पृथ्वीच्या दोन स्थिती बघूया. पृथ्वी अशी समजा सूर्याभोवती फिरत आहे, तर पृथ्वीला मी या ठिकाणी एकदा बघतो आणि पृथ्वीला कुठला इथे घेऊन या ठिकाणी एकदा बघतो. म्हणजे पृथ्वीच्या अशी फिरत फिरत या दोन पोझिशनमध्ये बघतो. आपण कुठेही बघू शकतो, काही फरक नाही पडत. आता केपलर काय म्हणतो की इथे पृथ्वी आहे, काही वेळानंतर पृथ्वी इथे चालली जाईल, कारण पृथ्वी सूर्याभोवती काय फिरत आहे ना. तर काही वेळानंतर पृथ्वीची पोझिशन इथपासून इथे राहील, है ना, अशी फिरत आहे. म्हणजे असं समजू आपण, किती वेळेनंतर, टी वेळेनंतर पृथ्वी या पोझिशनवरून या पोझिशनवर चालली जाईल. तसंच जर या पोझिशनला गृहीत धरलं तर पृथ्वी टी वेळेनंतर, इथे सुद्धा टी वेळेनंतर सपोज करा की पृथ्वी या पोझिशनवर पोहोचली. इथे जेवढा वेळ घेतला पृथ्वीने या पोझिशनवरून या पोझिशनवर येण्यासाठी, तेवढाच वेळ पृथ्वी इथून पण इथे घ्यायला घेते. म्हणजे हे समजा एक महिना असेल, महिना तर नाही म्हणता येत, हे समजा एक आठवडा असेल वेळ, तर हे सुद्धा एकच आठवडा. केपलरचं असं म्हणणं आहे की या दोन वेळेंना सूर्यापासून जॉईन करा. दोन वेळेंना म्हणजे काय, हे पृथ्वीच्या दोन ज्या स्थिती आहेत, या दोन्ही स्थितींना सूर्याशी जोडून घ्या. सूर्याशी जोडून घ्या. ठीक आहे. आणि एवढ्या भागाचं हे जे दिसतंय ना, याचा क्षेत्रफळ मोजा. त्यानंतर इथेही आपण दोन पोझिशन पाहिलं,
तर इथे पण ही पोझिशन आणि ही पोझिशन जॉईन करा सूर्यापासून, आणि इथे सुद्धा या भागाचं क्षेत्रफळ मोजा. केपलरचं असं म्हणणं आहे की या दोन्ही क्षेत्रफळाची किंमत काय येईल, सारखी. या दोन्ही क्षेत्रफळाची किंमत काय सारखी. आता मी तो स्टेटमेंट वाचतो जो केपलरने सेकंड लॉ मध्ये म्हटला. काय म्हणतो, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेष ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे सूर्य आणि ग्रहाला जोडणारी ही रेष इथे पण होती आणि इथे पण होती. समान वेळेमध्ये इथून इकडे चालली गेल्या, पोझिशन चेंज झाली, तर इथे इतका एरिया बनला, इतका क्षेत्रफळ बनला. इथे या पोझिशनवर होतं पृथ्वी, आता या पोझिशनवर आली, इथे क्षेत्रफळ बनला. केपलरला म्हणायचं आहे की हे दोन्ही क्षेत्रफळ काय आहे, सारखे आहे. मला एकदा रिप्लाय करा की हे समजलं स्टुडंट्स प्लीज. हे हा केपलरचा दुसरा नियम होता. आता तिसरा नियम पाहू. तिसरा नियम काय म्हणतो, त्याचा पहिले स्टेटमेंट वाचून घेऊया. तिसऱ्या नियमाचं स्टेटमेंट काय आहे, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असते. ठीक आहे. म्हणजे काय, तर याला म्हणायचं आहे की t² is proportional to r³. t² is proportional to r³. t² म्हणजे t चा वर्ग आणि r चा घन हे एकमेकाला काय समानुपाती आहेत, म्हणजे समप्रमाणात आहेत, म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन. पण आता प्रश्न येतो की हा t काय आणि हा r काय. तर हा t ला आपण म्हणू आवर्तकाल, म्हणजे याला आपण म्हणू टाइम पिरियड इंग्लिश मध्ये. आणि हा जो आहे r, याला म्हणू काय, सूर्य आणि ग्रहामधील अंतर. सूर्य आणि ग्रहामधील अंतर. आता पुन्हा एकदा स्टेटमेंट, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा काय, हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला काय समानुपाती आहे म्हटलंय. समानुपाती म्हणजे समप्रमाणात, समचलनात आहे, किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणू, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन चा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन, त्या डिस्टन्सच्या क्यूबला. ठीक आहे. आता काही विद्यार्थ्यांना आवर्तकाल नाही कळला असेल. आता आवर्तकाल म्हणजे काय, आवर्त म्हणजे काय होतं, रिपिटेशन. आवर्त म्हणजे रिपिटेशन. पिरियड, टाइम पिरियड आपण केव्हा काढू, की जेव्हा काहीतरी मोशन अशी आहे की ते रिपीट होत आहे. रिपिटेटिव्ह मोशन जेव्हा असेल, म्हणजे पुन्हा पुन्हा होत असणारी जे मोशन असेल, गती असेल, तिथे आपण आवर्तकाल मोजू शकतो. जसं की आपला फिरणारा पंखा, या पंख्याचा काहीतरी आवर्तकाल असेल, म्हणजे आपला पंखा असा फिरतोय, तो एका सेकंडमध्ये असं म्हणा अर्ध्या सेकंडमध्ये एक चक्कर मारतो, तर आपल्या पंख्याच्या फिरण्याचा आवर्तकाल झाला अर्धा सेकंद. ठीक आहे ना. किंवा आपण बघा सिलाई मशीनची सुई बघा, तिथे पण आवर्तकाल आहे, कारण एक टू अँड फ्रो मोशन दिसते आपल्याला. ओके. तर जे मोशन रिपीट होते, ज्या मोशनची ज्या गतीची पुनरावृत्ती होते, तिथे आवर्तकाल निघते. ते तुम्हाला पेंडुलम आठवत असेल, आपण पेंडुलम ऐकला आहे, याला दोलन म्हणतो आपण. हा जो पेंडुलम असतो यालाही आवर्तकाल असतो, कारण याची मोशन जी आहे, याची गती जी आहे ती कशी आहे,
ती सुद्धा कशी आहे तर ते रिपीट होणारी आहे, पुनरावृत्ती करणारी आहे. तर जिथे जिथे पुनरावृत्ती करणारी गती असेल तिथे तिथे आपण आवर्तकाल मोजू शकतो. आवर्तकाल म्हणजे काय? एक चक्कर, एक गती कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ. जसं आपण म्हणतो ना, पृथ्वी सूर्याच्या भोवती किती दिवसात फिरते? 465 पॉईंट समथिंग दिवसात है ना. 1 वर्ष लागतो ना आपल्याला. तर तो 1 वर्ष जो लागते तर तो त्या पृथ्वीच्या सूर्याच्या भोवती फिरण्याचा आवर्तकाल आहे, टाईम पिरियड. असा प्रत्येक ग्रह आपापल्या आवर्तकालाने सूर्याभोवती फिरत असतो. तर केपलरचं म्हणणं आहे की जो आवर्तकाल आहे आणि जो अंतर आहे है ना, सर्वात जवळ कोण आहे? सूर्याच्या जवळ कोणता आहे? बुध ग्रह आहे ना, मर्क्युरी आहे. मग कोणता येतो विद्यार्थ्यांनो? विनस. मग कोणती येते? पृथ्वी येते. म्हणजे जसं आपण सूर्यापासून दूर दूर चाललो, आरची किंमत, अंतराची किंमत काय होत जाईल? वाढत जाईल. अंतर वाढत गेलं तर त्याचा घनही वाढेल आणि घन वाढला तर इथे त्याचा आवर्तकालही वाढेल. म्हणजे केपलरला म्हणायचं होतं की सूर्यापासून जेवढे दूर दूरचे ग्रह आहेत त्या सर्वांचा आवर्तकाल पण मोठा मोठा होत जाईल. आणि त्याने विशेष करून हे सांगितलं की आवर्तकाल आणि अंतरामध्ये संबंध काय आहे हे त्यांनी सांगितलं. पण केपलरला एक गोष्ट सांगता नाही. केपलरने हे सगळं सांगितलं आहे, नो डाऊट हे करेक्टही आहे. पण केपलर एक गोष्ट सांगू नाही शकला की हे सगळं होते कशामुळे, याचं कारण काय हे केपलरने सांगितलं नाही. म्हणजे तेव्हापर्यंत ते क्लिअर नव्हतं झालं. आणि त्याच्यानंतर न्यूटन आला आणि न्यूटननी हे सगळे सिद्धांत करेक्ट आहे आणि यामागचं कारण गुरुत्वाकर्षण आहे असं सिद्ध करून सांगितलं. म्हणजे केपलरने हे सगळं अगोदर सांगितलेलं होतं. त्यानंतर न्यूटनने हे सगळं का घडते याच्या मागचं कारण काय, याच्या मागचं गुरुत्वाकर्षण हे कारण आहे असं त्याने सांगितलं. कळलं विद्यार्थ्यांना? येस. जर नसतील कळले तर मग आपण घेऊया पुन्हा. येस नो रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो. मी समजवतो. मी हे मिटवतो मी. इथे आपण डायग्रामॅटिकली बघा विद्यार्थी, काही हार्ड नाही. केपलरचे नियम खूपच इझी आहेत ना, छानपैकी बघूया आपण. आता असं समजू, हा सूर्य आहे. आता सूर्याच्या भोवती सर्वात अगोदर जवळचा ग्रह कोणता फिरते तर तो फिरतो बुध ग्रह है ना. अगदी सूर्याच्या जवळपास फिरणारा, परिभ्रमण करणारा ग्रह कोणता आहे? बुध आहे. मग त्यानंतर येते व्हीनस ग्रह. व्हीनस असा काढू आपण है ना. व्हीनस म्हणजे काय? शुक्र. हा मर्क्युरी, एम लिहितो इथे. हा व्हीनस म्हणजे शुक्र. आणि त्यानंतर आपली येते पृथ्वी आहे, त्याला ई लिहूया, अर्थ. ओके. बघा, हा जो सूर्यापासून या पहिल्या ग्रहाचा अंतर आहे म्हणजे बुध ग्रहाचा, याला मी आर म्हणतो. हा अंतर आहे विद्यार्थी, ग्रहापासून सूर्याचं अंतर. हा जो शुक्र आहे, या शुक्र ग्रहापासून सूर्याचं अंतर याला सुद्धा आर म्हणावं लागेल. तसंच पृथ्वीचं सूर्यापासून अंतर याला सुद्धा आर म्हणतो. आता होते कसं की हा जो ग्रह आहे, कोणता ग्रह? बुध ग्रह. हा एक चक्कर मारून, एक परिभ्रमण करून परत आपल्या या जागेवर येईल. तसंच शुक्र सुद्धा येईल, तसंच पृथ्वी सुद्धा येते. आपल्याला पृथ्वीचा एक चक्करचा वेळ पाठ आहे, आपल्याला किती असतो? 1 वर्ष असते, 365.25 दिवस असतात. तर तो आपल्याला माहिती आहे. आता पृथ्वीच्या संदर्भातच पाहू. आणि तो काय म्हणतो की सूर्य आणि पृथ्वी यामधलं अंतर घ्या. सूर्य आणि पृथ्वी, सूर्य म्हणजे तारा, पृथ्वी म्हणजे ग्रह. तर सूर्य आणि कुठल्याही ग्रहामधलं अंतर घ्या. ते अंतर किती घेऊ? आर. ते आरचा घन घ्या. ठीक आहे.
आरचा घन, घन म्हणजे क्यू, आणि त्यानंतर याचा जो एक चक्कर मारण्याचा कालावधी आहे, पूर्ण चक्कर मारण्याचा, एक चक्कर म्हणजे एकदा परिभ्रमण करण्याचा, एकदा रिव्हॉल्युशन करण्याचा जो कालावधी आहे, तो कालावधी म्हणजे किती, त्याला काय म्हटलं आपण, आवर्तकाल. तर पृथ्वीचा किती आवर्तकाल आहे, 365 पॉईंट काही दिवस है ना. तर तो आवर्तकाल म्हणजे त्याला आपण टी, कॅपिटल टी याने संबोधतो. तर तो म्हणतो की आवर्तकालाचा वर्ग घ्या, याला म्हणतो आवर्तकालाचा वर्ग घ्या, आणि अंतराचा, पृथ्वीचा आणि सूर्याच्या यामधील असलेल्या अंतराचा घन घ्या. हे दोन क्वांटिटीज एकमेकांना समप्रमाणात राहतील. समप्रमाणात राहतील याचा अर्थ काय विद्यार्थ्यांनो, समप्रमाणाचा अर्थ काय समजायचा, समप्रमाण म्हणजे की एक क्वांटिटी वाढली तर त्यानुसार दुसरी क्वांटिटी सुद्धा वाढते, एक राशी वाढली तर दुसरी राशी सुद्धा वाढते. म्हणजे आपण कसं समजणार की समजा आर, आता बघा याच्यानंतर मंगळ ग्रह येते, मंगळ ग्रह सूर्यापासून अधिक लांबवर आहे, म्हणजे आरची किंमत वाढली, आरची किंमत वाढली तर त्याचा जो आवर्तकाल आहे, टाइम पिरियड आहे, त्याची किंमत सुद्धा काय होईल, वाढत जाईल है ना. मग प्रमाण किती है ना, प्रमाण किती, तर प्रमाण काढण्यासाठी केपलरने हा नियम दिला. कळलं. म्हणजे कोणी तुम्हाला म्हटलं सांग बरं मंगळ किती दिवसामध्ये पृथ्वीच्या सूर्याची एक चक्कर कंप्लीट करते, तर तुम्ही त्याला काय म्हणायचं, सूर्य आणि मंगळ या ग्रहामधील अंतर सांगा. तर तो अंतर सांगेल, किती ठेवायचं, इथे तो अंतर ठेवायचं, त्याचा घन घ्यायचा, आणि मग टी काढायचं असेल तर त्याचा वर्गमूळ घेऊन घ्यायचा. तुम्हाला त्याचा काय मिळेल, परिभ्रमण काल मिळेल. कळलं. येस स्टुडंट्स, नाव यू अंडरस्टँड. प्लीज रिप्लाय, प्लीज रिप्लाय. ओके 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 ओके. की एक वस्तू वरून खाली पृथ्वीच्या डायरेक्शननी खाली पडत आहे, आणि हा फ्री फॉल आहे, मुक्त पतन आहे. फ्री फॉल, मुक्त पतन म्हणून याला. मुक्त पतन म्हणजे काय, ही वस्तू फक्त गुरुत्वाकर्षणाच्या संपर्कानुसार खाली येते. आता आम्हाला माहिती आहे हवा सुद्धा आपलं प्रतिक्रिया बल दाखवते इथे, पण ही वस्तू समजा असा निर्वात पोकळीत म्हणजे व्हॅक्यूम मध्ये खाली येते. ओके, तिचं मुक्त पतन होतं. तो म्हणतो की पृथ्वीच्या पृष्ठभागावरून अंतरावरून एक वस्तू मुक्त पतनानुसार खाली येत असेल तर अशा स्थितीमध्ये खालीलपैकी काय स्थिर राहील, खालीलपैकी काय स्थिर राहील. तर खालीलपैकी म्हणजे काय दिलं त्याने, तर त्याच्यासाठी त्याने दिलं ऑप्शन्स दिले होते. पहिला ऑप्शन होता गतिज ऊर्जा, गतिज ऊर्जा. दुसरा ऑप्शन दिलं होतं स्थितीज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, त्याला आपण म्हणू पोटेन्शियल एनर्जी. तिसरं होतं विद्यार्थ्यांनो संपूर्ण यांत्रिकी ऊर्जा, म्हणजे टोटल मेकॅनिकल एनर्जी. आणि शेवटी होतं संपूर्ण एक रेषेतील संवेग, म्हणजे टोटल लिनियर मुवमेंट. मुक्त संचार होत असताना पृथ्वी एक वस्तू आहे वरून सोडली, ओके, ती ग्रॅव्हिटेशनच्या सानिध्यात येऊन पृथ्वीकडे येत आहे. इथे दुसरं कुठलंच बल कार्यान्वित नाही, म्हणजे काय, मुक्त पतन. इथे एअर पण नाही आहे, व्हॅक्यूममध्ये ती वस्तू फ्रीली खाली पडत आहे. असं असताना खालीलपैकी कोणती राशी किंवा जे सांगितले आहेत ऑप्शन यापैकी कोणतं स्थिर राहील हां, कॉन्स्टंट राहील ते विचारलं. जरा रिप्लाय करा बरं. 1 2 3 4 रिप्लाय करा.
1 2 3 4 रिप्लाय करा स्टुडंट्स. सांगितलं म्हणजे ज्यांनी हा ऑप्शन निवडला संपूर्ण यांत्रिकी ऊर्जा ते करेक्ट आहे. आता हे याच्या मागचं रिझन मला तुम्हाला सांगायचं होतं. याच्या मागचं रिझन मला सांगायचं होतं तर ते मी तुम्हाला सांगतो. होते कसं की जेव्हा आपण एखादी वस्तू वरती फेकली, एखादी वस्तू वर जाते आणि मग ती खाली येते. ओके, आता बघा फॉर्म्युले लक्षात ठेवा. कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जाचा फॉर्म्युला काय, हाफ mv², हे आपण पाहिलेलं. आणि स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, हे काय mgh. म्हणजे गतिज ऊर्जा वेग वाढला तर वाढत जाते आणि स्थितीज ऊर्जा उंची वाढली तर वाढत जाते. ठीक आहे. आता ही जी लेवल आहे पृथ्वीचा पृष्ठभाग, याला आपण रेफरन्स लेवल घेऊ. रेफरन्स लेवल इथपासून आपण मोजमापन करू. आता एक चेंडू आपण वरती फेकला. समजा हा चेंडू अशा पोझिशन मध्ये वरती झाला. 4 पोझिशन घेऊया. इथे एक पोझिशन, ठीक आहे. 4 पोझिशन घेतल्या. इथे मी स्थितीज ऊर्जा मोजतो आणि इथे मोजतो मी गतिज ऊर्जा. ठीक आहे. आता समजा हा चेंडू मी इथून खालून सरकन वरती फेकला अगदी वेगाने, तर माझा वेग काय राहील? वेग सुरुवातीला एकदम सोडता क्षणी सर्वात जास्ती वेग राहील. कारण की हा चेंडू जसा जसा वरती जात जाईल गुरुत्वाकर्षण त्याला खाली ओढत राहील आणि वर वर जाता जाता याचा वेग कमी 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 होत जाईल आणि एक वेळ येईल की वरती जाऊन अगदी शून्य वेग होईल. म्हणजे या स्थितीला त्याचा वेग 0 होऊन जाईल. इथे तो थांबल्यासारखा होईल आणि परत खाली येऊन जाईल. असंच होईल ना. मग आपण पाहूया की जेव्हा ती वस्तू अगदी वरती जात होती तेव्हा स्टार्टिंगला त्या वस्तूची उंची किती होती स्टार्टिंगला? तर स्टार्टिंगला वस्तूची उंचीच नाही आहे. का बरं? कारण ती आहे हे आपण रेफरन्स लेवल घेतलाय. तर इथे आम्ही असं म्हणू की या पोझिशनवर उंची नसल्यामुळे इथे आपण म्हणू 0% कोणती स्थितीज ऊर्जा आहे. पण इथे वेग अगदी प्रचंड होता. पहिला वेग एकदम प्रचंड होता. म्हणजे या ठिकाणी वेगानुसार येणारी गतिज ऊर्जा किती राहील? 100%. 100% राहील. आता जसं आपण वरती जाऊ तर वेग थोडासा कमी होईल. वेग कमी होईल ना विद्यार्थ्यांनो. वेग कमी झाला तर आपण म्हणू वेग कमी झाला तर गतिज ऊर्जा कायनेटिक एनर्जी पण काय होईल? कमी होईल. म्हणजे या ठिकाणी आम्हाला दिसेल 75% काय राहील त्याची गतिज ऊर्जा राहील. इकडे 100% होता. इथे वेग जितका होता त्याच्यापेक्षा कमी वेग वरती आहे. इथे कमी झाला 75%. आता बघा इथे जेव्हा तो चेंडू आला तर काही उंची वाढली आहे. उंची वाढली की स्थितीज ऊर्जा पण वाढते म्हणजे पोटेन्शियल एनर्जी वाढते. तर आम्ही इथे म्हणणार इथे 25% झालं. ठीक आहे. असंच वाढवत जाऊ. या ठिकाणी गेला वेग आणखी कमी होईल 50% गतिज ऊर्जा आहे. इथे आम्ही जाऊ वरती उंची अधिक वाढली तर आम्ही म्हणणार इथे 50% काय झाली स्थितीज ऊर्जा झाली. असं करत करत आणखी इथे जाऊया. इथे काय होईल विद्यार्थ्यांनो? 25% होईल. तर तुम्हाला इथे 75% झालेली दिसेल. कारण इकडे उंची वाढत आहे म्हणून याची व्हॅल्यू वाढत आहे. इथे वेग कमी होत आहे म्हणून काय होत आहे? वेग कमी होत असल्यामुळे इथे गतिज ऊर्जा काय होत आहे? कमी होत आहे. आणि अगदी शेवटच्या टप्प्याला जिथे अगदी वेग 0 होऊन जाईल. आता तो चेंडू एकदम वरती टॉपवर पोहोचला. आता त्याला खालीच यायचा आहे. त्यावेळेस गती वेग काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल. 0 झाला इथे 0 ठेवाल तर गतिज ऊर्जा काय होऊन जाईल? 0% होऊन जाईल. आणि इथे सर्वात जास्त उंची वाढलेली राहील. तर या ठिकाणी त्या चेंडूला सगळ्यात जास्ती म्हणजे 100% काय मिळेल? स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मिळेल. ठीक आहे ना. हे असं नेहमी होते. अच्छा, आपण तिथे पाहिलं होतं ऊर्जा जेव्हा शिकलो की हे ऊर्जा जी आहे ना विद्यार्थ्यांनो, हे ऊर्जामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा आहेत. त्याच्यातला प्रमुख प्रकार आहे यांत्रिक ऊर्जा. यांत्रिक ऊर्जेमध्ये हे दोन येतात. कोणते? गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा.
तर गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा मिळून काय बनते? यांत्रिक ऊर्जा बनते. यांत्रिक म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. आणि तुम्ही बघा की आम्हाला प्रत्येक टप्प्यामध्ये जर आम्ही गतिज आणि स्थितीज ऊर्जेची टोटल मागली, म्हणजे टोटल यांत्रिक ऊर्जा काढण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला दिसते की प्रत्येक ठिकाणी टोटल किती येणार आहे? 100%च येणार आहे. तर जर प्रत्येक टप्प्यामध्ये 100%च टोटल येत आहे यांत्रिक एनर्जीची, तर याचा अर्थ काय म्हणू? यांत्रिक एनर्जी वर चेंडू जाताना काय आहे? एकासारखीच आहे. म्हणजेच काय? कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय? स्थिर आहे. आणि प्रश्न हाच होता की जर वस्तू त्याने खाली येताना विचारलं होतं, खाली येताना सुद्धा असंच काहीतरी घडून येईल. तुम्ही या चेंडूला वरती फेका किंवा चेंडू खाली आला, आपल्याला हेच होताना दिसेल. प्रत्येक टप्प्यामध्ये गतिज आणि स्थितीज ऊर्जेची बेरीज म्हणजेच यांत्रिक ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची ॲडिशन म्हणजे टोटल मेकॅनिकल एनर्जी हे तुम्हाला कॉन्स्टंट येताना दिसेल. आणि जर ते कॉन्स्टंट येत आहे तर हाच प्रश्न त्याने विचारलेला होता की मुक्त पतन होत असताना काय होणार? तर कोणती गोष्ट फिक्स राहील? आता बघा इथे फिक्सची गोष्ट बघूया. आपण असं ओरली काढू शकतो. गतिज ऊर्जा फिक्स राहील का कॉन्स्टंट राहील का? वरून खाली वस्तू येत आहे म्हणजे तिचा वेग तर वाढत जाईल. वेग वाढला तर गतिज ऊर्जा स्थिर थोडी राहणार आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला. बरं, स्थितीज ऊर्जा फिक्स राहील का कॉन्स्टंट राहील का स्थिर राहील का? तर तो वस्तू खाली येत आहे म्हणजे उंची कमी होत आहे. उंची कमी होत आहे म्हणजे स्थितीज ऊर्जा सुद्धा काय होत आहे? कमी होत आहे. तर ते सुद्धा फिक्स नाही राहील. संपूर्ण एक रेषेतील संवेग. संवेग हा वेगावर आधारित असतो. आपण संवेगाला असंच डिफाईन केलं होतं ना. संवेग म्हणजे काय? m × v, वस्तुमान गुणिला वेग. वेगावर आधारित राशी संवेग आहे. तर इथे वेग तर वाढत आहे ना. वरून वस्तू खाली येत असेल तर तिचा वेग वाढत राहतो. तर वेग वाढत आहे तर संवेग कसा? कॉन्स्टंट राहील. म्हणजे आम्हाला असंही पाहिलं तर हे 3 ऑप्शन चुकताना दिसतात आणि संपूर्ण यांत्रिकी ऊर्जा इथे काय असते? फिक्स्ड असते, कॉन्स्टंट असते प्रत्येक मोमेंटला. ओके विद्यार्थ्यांनो, तर ह्या प्रश्नाचं असं समाधान करता येईल. आय होप तुम्हाला कळलं असेल. एकदा रिप्लाय करा येस नो आणि आपण क्वेश्चन सेशन सुरू करूया. तुम्हाला काही प्रश्न असेल तर, जर तुम्हाला प्रश्न नसतील तर काही हरकत नाही. नंतर कधीही प्रश्न आठवले तर तुम्ही केव्हाही विचारू शकता. असं काही फिक्स नाही की आजचा आजच विचारायला पाहिजे. तर इथे आपण थांबूया. आज आपण गुरुत्वाकर्षण शिकलो आहे. पुढच्या क्लासमध्ये आपण त्या पुढील टॉपिक घेऊ. आता जे टॉपिक सुरू झाले आहेत विद्यार्थ्यांनो हे कॉम्प्लिकेटेडही होत जातील आणि याच्या व्यतिरिक्त यांच्यामध्ये थोडा डीपनेसही राहील. आणि हे असे टॉपिक्स राहतील की जे टॉपिक्स MPSCमध्ये फ्रिक्वेंटली विचारले जातात. तर म्हणून माझी रिक्वेस्ट राहील की यानंतरचे टॉपिक तुम्ही सिरियसली अटेंड करावे आणि जे काही तुम्हाला मी कन्सेप्ट क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करतो आहे तो कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावा. प्रश्न आले, आज नाही आठवले उद्या विचारा, उद्या नाही आठवले परवा विचारा. एक प्रश्न आला आहे, आपण बघूया. काय कन्सेप्ट हवा आहे तुम्हाला? रॉकेट म्हणजे काय? मी त्या दिवशी रॉकेटचा एक हलकासा कन्सेप्ट सांगितला होता. रॉकेट लॉन्च करताना तिथे स्थितीज आणि गती ऊर्जेचे कार्य सांगतात. म्हणजे बघा रॉकेट या पद्धतीत जर तुम्ही मला तुमचा ॲक्च्युली प्रश्न नाही कळत आहे. प्रश्न थोडासा समजून नाही राहिला की रॉकेट वरती चालला तर त्याची गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा यांच्यामध्ये संबंध हवा आहे की म्हणजे काय एक्झॅक्टली काय हवं आहे तुम्हाला? लॉन्चिंग म्हटलं तर भरपूरशा गोष्टी येतात. त्यातील संबंध म्हणजे संबंध बघा, जर तुम्हाला या पद्धतीत आपण वरती रॉकेट चालला आणि त्याची गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा म्हणा तर तो जितका उंच जात जाईल ऑटोमॅटिक काय होत जाईल, त्याची गतिज ऊर्जा स्थितीज ऊर्जा काय होत जाईल, वाढत जाईल. ओके, पृथ्वीच्या संदर्भात. पण हा जो आहे रॉकेटला लॉन्च करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते मी उद्या सांगणार होतो पण आता तुम्हाला विचारलं तर सांगतोच. हा जो पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आहे ना, ह्या गुरुत्वाकर्षणाची एक खासियत आहे की हा गुरुत्वाकर्षण कोणत्याही वस्तूला किती दूर फेका तो परत त्याला खाली ओढूनच टाकतो. तर ज्या रॉकेटला आपल्याला लॉन्च करायचं असते
आणि याला त्या गुरुत्वाकर्षणाच्या रेंजच्या बाहेर न्यायचं असेल, स्पेसमध्ये न्यायचं असेल, म्हणजे अगदी दूर न्यायचं असेल, तर याची लॉन्चिंग स्पीड एवढी ठेवावी लागेल. काय त्याला VE म्हणतो, एस्केप वेलॉसिटी म्हणतो, 11.2 किलोमीटर प्रति तास. 11.2 किलोमीटर प्रति तास. एवढा वेगाने जर आम्ही एखादी वस्तू बाहेर फेकली, एवढ्या वेगाने एखादी वस्तू बाहेर फेकल्या गेली, तरच ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या रेंजच्या बाहेर निघून जाईल आणि ती स्पेसमध्ये पूर्णपणे भटकून जाईल. म्हणजे आम्हाला जो गुरुत्वाकर्षण तर असेलच नो डाऊट, पण आम्हाला इतकं कमी करायचं आहे की आम्ही त्या रेंजच्या पलीकडे चालले जावं की ज्या रेंजवरून पृथ्वी आपल्याला ओढणं बंद करून टाकेल. गुरुत्वाकर्षण राहील पण खूपच कमी राहील, ओढताळ पृथ्वीची काय होईल, कमी होईल. तर ही जी आहे ही आमची राशी आहे 11.2 किलोमीटर प्रति तास. आणि गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा हे काय असते ना, हे आपण रेंजच्या बाहेर गेल्यानंतर त्याच्यावर काही परिणाम होत नाही. मग ती आता एक वेगळ्या कन्सेप्टवर आधारित कार्य करायला लागतो आणि तो कन्सेप्ट आहे वर्तुळाकार कक्षेमधील भ्रमणाचा. त्या ठिकाणी तिथे ते वेटलेस फील करतात, म्हणजे वजन रहित वेळ त्यांच्यावर येऊन पडतो. ठीक आहे. तर मला तो प्रश्न थोडासा आणखी म्हणजे थोडा क्लिअर सांगितला असता तर मी आणखी काही सांगू शकलो असतो. पण गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा म्हणजेच यांत्रिक ऊर्जा या दोघांची टोटल नेहमी काय असते, कॉन्स्टंट असते. कोणत्याही वस्तूवर आपण ते लावण्याचा प्रयत्न केला तर. ओके विद्यार्थ्यांनो, आणखी काही प्रश्न? नाही. हां, तर विद्यार्थ्यांनो मग तुमचे प्रश्न नंतरही विचारू शकता तुम्ही. तर इथे आपण थांबूया. ओके. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आठवण करून देतो की हा प्रज्ञा प्रबोधिनीचा उपक्रम आहे तुमच्यामार्फत ऑनलाईन लाईव्ह पोहोचण्याचा. या प्रयत्नामध्ये प्रज्ञा प्रबोधिनी हे विद्यार्थ्यांच्या पाठीमागे सतत एका मार्गदर्शकासारखं उभी आहे. तर याचा आपण याची मदत घेऊन आपण आपलं नॉलेज वाढवावं. एक्झाम येतपर्यंत तुम्ही परफेक्टली तुमचा अभ्यास झालेला असावा, असं एक काय म्हणू त्याला आपण उद्देश ठेवून प्रज्ञा प्रबोधिनी कार्यरत आहे. तर मग मी इथे थांबतो. मी मनीष लामधरे सर्वांचं थँक्यू करतो आणि तुम्ही लेक्चर अटेंड केल्याबद्दल आणि मला ऐकून घेतल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. बाकीचं सगळं पुढच्या लेक्चर्समध्ये आपण बघू. ओके. थँक्यू स्टुडंट. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. एन्जॉय युअर स्टडीज. बाय बाय.